हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण उडद डाळ आणि मूग डाळीचे पापड बनवणार आहोत। तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर उडद डाळ आणि मूग डाळीचे परफेक्ट प्रमाण किती घ्यायचे आहेत आणि हे पापड बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य टाकायचे आहेत आणि येथे आपण 1 किलोचे परफेक्ट प्रमाण सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपले पापड कसे झालेले आहेत तेही तुम्हाला मी तळून दाखवणार आहे। तर चला आपण आता पापड कसे बनवायचे आणि डाळ किती घ्यायची आहे तेही डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। पापड बनवण्यासाठी येथे आपण मुगाची अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे। तर एक दिवस ह्या दोन्ही डाळी उन्हाला वाळू घालूया आणि त्यानंतर आटा चक्कीवर आपण बारीक अशा दळायला देऊया ह्या डाळी। तर पहा मस्त अशा डाळी आहेत। तर एक दिवस ऊन दिलं का म्हणजे मग चांगल्या प्रकारे चक्कीवर दळता येईल त्यामुळं। तर चला आपण आता उन्हाला घालूया एक दिवस। तर दोन्ही डाळी समप्रमाणात घ्यायच्या आहेत, उडद डाळ आणि मूग डाळ। तर दोन्ही डाळी समप्रमाणात जर घेतल्या तर जेव्हा आपण पापड खातोच ना त्यावेळेस मग त्या दाताखाली म्हणजे असं नुसत्या उडद डाळीचे जर पापड बनवले ना तर दाताला चिकटतात पहा। तर दोन्ही डाळी जर मिक्स असतील तर असं होत नाही, दाताला चिटकत नाहीत काय नाही, तर मस्त पापड तयार होतात। तर चला आपण आता एक दिवस ऊन देऊया आणि त्यानंतर मग ह्या डाळी दळायला देऊया। तर आज आपल्याला पापड बनवायचे आहेत, त्यासाठी आपण आता भांड्यामध्ये पाणी घालूया। आता पापडाचा मसाला पाण्यामध्ये घालूया। तर पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे। तर यामध्ये आपण आता पापड मसाला घालूया। तर आपण आता हा मसाला पाण्यामध्ये घातलेला आहे आणि थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर मग गॅस बंद करून घ्यायचा। कारण की यामधला जो पूर्ण मसाला, पापड खार, मीठ हे सर्व साहित्य पूर्णपणे विरघळल्याच्या नंतरच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। मसाल्यामधला पापड खार आणि जो मीठ असतं ना ते पूर्णपणे विरघळलेलं आहे। तर हे पाणी आपण आता पूर्णपणे थंड होऊन देऊया आणि थंड झाल्याच्या नंतरच पीठ मळून घ्यायचं आहे। आटा चक्कीवरून आपण आता हे पापडाचं पीठ एकदम बारीक दळून आणलेलं आहे। तर हे पीठ आपण चाळून घेतलं, त्यानंतर जो मसाल्याचं पाणी आपण थंड करून घेतलेलं आहे ते पूर्ण आपण यामध्ये घालूया। त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे। तर येथे आपण आता पीठ मळून घेतलेलं आहे। 2-4 घंट्यासाठी आपण आता हे पीठ भिजून द्यायचं आहे। प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं म्हणजे बाहेरची हवा लागणार नाही त्यासाठी। 3 घंट्याच्या नंतर तुम्ही पाहू शकतात मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे। तर चला आपण आता पापड बनवून घेऊया। पापड बनवण्यासाठी आपण या पिठाला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हे पीठ एकदम एकजीव असं करून घ्यायचं आहे। आणि एकजीव चांगल्या प्रकारे जर केलं आपण तर पापड एकदम मस्त एकदम पातळ असा तयार होतो। त्यानंतर आपण तेलाचा हात लावून सर्व लाट्या बनवून घेतलेल्या आहेत। तर लाट्या बनत असताना आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या अशा करून घ्यायच्या आहेत। तर पहा मस्त अशा झालेल्या आहेत लाट्या। सर्व लाट्या आपण आता बनवून घेतलेल्या आहेत। तर चला आपण आता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सर्व लाट्या भरून ठेवूया। तर आपण आता लाटी बनवून घेतलेली आहे। तर दोन्ही साईडने थोडासा तेलाचा हात लावायचा आहे। पापड जोपर्यंत लाटला जाईल तोपर्यंत लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण दोन्ही साईडने पीठ लावून हा पापड लाटून घ्यायचा आहे। तर पीठ थोडंच लावायचं आहे। तर पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडने पापड लाटून घ्यायचा आहे। एकदम पातळ असा हा पापड लाटायचा आहे। तर येथे मी मोठ्या आकाराचा पापड लाटून घेतलेला आहे। तर आपला पापड तयार झालेला आहे, ताटामध्ये काढून घेतला। त्यानंतर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले सर्व पापड बनवून घेऊया। तर पापडाचा आकार हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा देऊ शकता। तर अशा पद्धतीने एकदम पातळ असे पापड लाटून घ्यायचे आहेत आणि पीठ लावल्याच्या नंतर दोन्ही साईडने चांगला लाटून घ्यायचा पापड आणि हे पापड एकावर एक ठेवायचे म्हणजे त्यामध्ये हे पीठ मुरलं गेलं पाहिजे। तर अशा पद्धतीने
तर येथे मी एक मशीनच्या साहाय्याने तुम्हाला एक पापड बनवून दाखवते। या मशीनमध्ये ही पापड चांगल्या प्रकारे होतात, जास्त टाईम पण लागत नाही। तर पहा, छोटालेच पापड येथे बनवलेले आहेत मशीनवरती। तर पहा, मस्त असे पापड करून घेतलेले आहेत। तर चला, प्लॅस्टिकवरती आपण आता सुकायला ठेवूया। तर पापड आपण सुकायला ठेवत असताना जोपर्यंत थोडेसे पापड वाकडे व्हायला लागत नाही तोपर्यंत हे पापड सुकायला ठेवायचे आहेत। आणि हे पापड सुकत असताना फॅनच्याच हवेला सुकायला ठेवायचे, उन्हामध्ये ठेवायचे नाही। आणि थोडेसे वाकडे व्हायला लागले की लगेच मग एकावर एक जमा करून ठेवायचे आहेत, कारण की हे पापड जर वाकडे झाले तर मग एकावर एक व्यवस्थित ठेवता येत नाही आणि वर्षभर आरामशीर टिकत नाहीत, हे तुटले जातात त्यामुळं। तर फॅनच्या हवेला अशा पद्धतीने सुकायला ठेवलेले आहेत। 10 ते 15 मिनटामध्येच आपण पापड लगेच आपण जमा करून घ्यायचे आहेत। तर पहा, मस्त असे आपले हे पापड सुकलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकतात। तर अशा पद्धतीने आपण पापड बनवलेले आहेत। तर चला, आपण आता पापड तळून घेऊया। तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। तर तेलामध्ये आपण आता पापड तळून घेऊया। पापड तळत असताना कढई जाडबुडाची घ्यायची आहे, कारण की जर कढई आपण जाडबुडाची जर नाही घेतली तर पापड लवकर तळला जातो आणि एकदम लाल असा होतो। त्यामुळं आपण येथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि पापड तळून घेतलेले आहेत। मस्त असे आपले हे पापड तयार झालेले आहेत। वर्षभर आरामशीर टिकतात अशा पद्धतीने जर बनवले तर तुम्हाला जवळून दाखवते हे पापड तळल्याच्या नंतर किती फुलतात ते। तर पहा, मस्त असे हे पापड फुलले जातात। तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि दोन्ही साईडने आपण पापड तळून घ्यायचा, पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ताटामध्ये काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकतात, मस्त असे हे पापड आपले तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीने जर बनवले तर हे पापड वर्षभर टिकतात। एकदम कुरकुरीत असे हे पापड तयार झालेले आहेत। उडद डाळ आणि मूग डाळीचे पापड बनवलेले आहेत। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की सांगा। परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।